पाऊस वादळी वाऱ्यांमुळे लाखोंचे नुकसान, अनेकांचे प्रपंच उघड्यावर. कोपरगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये काल दिनांक 22/5/2026 रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यांचा तडाखा चांगल्याच प्रकारे बसल्याचे चित्र समोर आले आहे. यात निसर्गाने मात्र अनेकांचे प्रपंच उघड्यावर पाडले आहे. फेब्रुवारी शाजापूर तसेच सोरेगाव येथील गावातील शकील पटेल तसेच हसन पटेल आणि अनिस पटेल यांच्या वस्तीसह आबासाहेब आबाळे व तसेच आकाश राजाराम कोळबे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती यावेळी पटेल यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे. या वादळाचा तडाखा बसल्याची माहिती विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना मिळताच त्यांनी तत्काळ प्रशासनाला भ्रमणध्वनी करून पंचनामे करण्याचे देखील आदेश दिले आहे. वादळी वाऱ्याने कोळपेवाडीसह आसपासच्या परिसरात चांगला तडाखा बसल्याचे चित्र समोर येत आहेत. यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून तलाठी, ग्रामसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी हे देखील पंचनामे करत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर नुसतेच पंचनामे करून भागणार नाही तर त्यांना मदतीचा हात कधी मिळेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे. काल संध्याकाळच्या वेळेस साधारण 7:30-8च्या दरम्यान पावसात सुरुवात झाली. पाऊस थोडा होता परंतु वादळ भरपूर होता. गारांचा विजांचा कडकडाट भरपूर असल्यामुळं, वादळी वारा असल्यामुळं आमच्या घराचे सर्व पत्रे उडून गेले. आमच्याबरोबर इतर आमचे शेजारी असणारे आबाळींची पोल्ट्री फार्म, प्रकाश कोळपेचं घराचे पत्रे, असे बऱ्याच जणांचं नुकसान झालं. त्यातल्या त्यात आमच्या तिघा भावांचं कुटुंब एकत्र असल्यामुळे आमच्या घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आणि घर पूर्णतः उघड्यावर आलं. त्यामध्ये नुसते आता सरकारी आमचे तालुक्याचे आमदार आशुतोषदादा यांनी फोनवरून सगळ्यांना म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं पंचनामे करण्यासाठी. पंचनामे हे चालू आहे. पंचनामे करून हे चालणार नाही तर त्याची सरकारने योग्य ती दखल घेऊन योग्य ती लोकांना आर्थिक मदत करावी. आपली जी आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याच्यामार्फत जास्तीत जास्त जेवढी मदत करतील तेवढी मदत शासनाने करावी अशी शासनाची एवढी विनंती आहे आमची. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये आमच्या आसपास बऱ्याच जणांचं नुकसान झालं. त्याचबरोबर माझ्या पोल्ट्रीचे पत्रे उडाले. आता ते किती नुकसान झालं या आत्ता अंदाज काढता येणार नाही, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि 1.5 महिन्यापासून उन्हाळा असल्यामुळे मी पक्षी घेतलेले नव्हते, त्यामुळे सुदैवाने बरीच हानी टळली. असे नुकसान झालेले आहे. शासनाला विनंती आहे की आमचं लवकरात पंचनामे होऊन लक्ष द्यावे. आमदार साहेबांनी सकाळी आम्ही त्यांना संपर्क करून त्यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित माणसं, त्यांचं PA ऑफिस असन, तलाठी, ग्रामसेवक यांना त्यांनी सूचना दिल्या आणि पंचनामे चालू आहे.